नाही म्हणणार. कारण तो स्वतःला पहिल्यांदा गुदमरायला लागल्यानंतर स्वतःला ऑक्सिजन लावणार. तो दुसऱ्याला कसं लावल? मी मरतो, तू जिवंत राहा बाबा ऑक्सिजन म्हणून. नाही होणार. त्याच्यामुळं पण अपेक्षा पण करणं चुकीचं आहे. कारण तिथे येतच नाहीये. जुलै आला, अजून आमच्या पेरण्या नाहीये. बी सगळं तयार आहे मस्तपैकी. पण मी तुम्हाला सांगू काय, अजून पेरणी नाहीये. व्हायला पाहिजे होती 7 जूनला. त्या दरम्यान 7 म्हणजे सेकंड वीकला पेरणी व्हायला पाहिजे होती. त्याचं अजून नाहीये. मग आता हे पीक 1 महिना पुढे ढकललं. 1 महिन्यामध्ये निसर्गाचं चक्र थांबणार आहे का? ते परत चेंज होतं आणि नंतरचं माझं पीक जे आहे ते हिवाळ्यात सापडणार आहे. म्हणजे काय होणार आहे? ही तर सगळं गोंधळ आहे. म्हणून शेतकरी प्रयत्न करायला लागलाय की त्याच्यावर केमिकलचे स्प्रे द्यावेत. पण ह्याच केमिकलमुळं तुमच्या सगळ्यांच्या शरीरात एक तर प्लास्टिक आणि एक तर तुमचे सगळं हे पेस्टिसाइड आणि फंगिसाइड हे सापडायला लागले. म्हणजे ना मला शेट्टी सरांनी आज सकाळी लक्षात आणलं होतं की आमिर खानचा एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये ना ह्या पेस्टिसाइडचा आणि फंगिसाइडचा काय उपयोग होतो. आई जे बाळाला दूध पाजायला लागल्या त्या दुधाचं चेक केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये पेस्टिसाइड सापडायला लागल्या. आता शेट्टी सरांनी नाव पण मला एंडोसल्फान वगैरे आता त्याला बॅन आहे आपल्या इंडियामध्ये. खूपशा गोष्टीला बॅन आहे. पण शेतकरी सर्रास वापरतोय. त्याला भेटतंय. कारण एवढी यंत्रणा तुकाराम मुंडेंसारखा एखादा अधिकारी यायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे मग होणार आहे. कारण का की खूप 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 प्रॉब्लेम मध्ये आपण आहोत. जागं कधी होणार बिघडल्यावर का बिघडायच्या आधी? बिघडायच्या आधी जागं व्हा. कारण अतिशय भयावह स्थिती इथं इंडियामध्ये आहे. आता मी खूपशा देशांना म्हणजे मी ऍक्च्युअली मला गव्हर्नमेंटनंच पाठवलं होतं आम्हाला. 4